नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. पहिली बातमी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीबाबतची. अजित पवार गटाचे 3 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. यामध्ये रतनलाल भोसले हे 441 मतांनी आघाडीवर आहेत. नितीन कुमार शेंडे हे 425 मतांनी आघाडीवर आहेत. तर महिला गटातून संगीता कोकरे आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 713 मतं पडली आहेत. तर तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे महिला उमेदवार ज्या आहेत राजश्री कोकरे या देखील आघाडीवर आहेत. महिलांच्या एकूण 2 जागा आहेत. ज्याला जास्त मतं मिळतील त्या निवडून येतील. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, आता चित्र स्पष्ट झालंय का आणि अजून कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे अजून पूर्ण चित्र क्लिअर होण्यासाठी मदत होणार आहे? चित्र अजून स्पष्ट नाही. आतापर्यंत 4 ज्या मतमोजणी आहेत तर त्याचे ट्रेंड्स आपल्याला कळत आहेत. एकतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जो निळकंठेश्वर पॅनल आहे त्याचे आणखी 2 उमेदवार आघाडीवरती आहेत. असे एकूण 3 उमेदवार अजित पवारांच्या पॅनलच्या आघाडीवरती आहेत आणि एक सहकार बचाव पॅनलचा उमेदवार आघाडीवरती आहे. ही जी मतमोजणी आपण आतापर्यंत सांगतो आहोत ती संस्थांच्या मतदारांची आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीतली आहे, OBC कॅटेगरीतली आहे आणि महिला राखीव कॅटेगरीमधली आहे, प्रवर्गामधली आहे. मात्र थेट सभासदांचं जे मतदान आहे, ज्या उमेदवारांना त्यांनी केलेलं आहे, ती मतमोजणी अद्याप सुरू होणं बाकी आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र लढत अतिशय कडवी आहे. आपल्यासोबत सर्वपक्षीय या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. अजित पवारांच्या पॅनलचं काम पाहणारे आहेत. लढत होतीये, आपण पाहतोय सकाळपासून, म्हणजे वन वे तर नाहीये. हो, आता सकाळी ब वर्गाचा उमेदवार म्हणून अजितदादा निवडून आले. नंतर आता राखीवचे एक 7,000 सभासदा दरम्यान मतमोजणी झालेली आहे. त्यामध्ये नितीन शेंडे हे त्या मतदारसंघातून म्हणजे आघाडीवर आहेत. तुमचे उमेदवार आघाडीवरती आहेत. तुम्हाला कितपत अपेक्षा आहे? आता निम्मी मतमोजणी झालेली आहे. आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. सर्व कारण बारामतीचा ट्रेंड वेगळा आहे. या ठिकाणी आताची झालेली निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. या ठिकाणी निवडणुकीमध्ये अमाप पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला. मतदार जाईपर्यंत शेवटच्या क्षणामुळे मतदान केंद्रामध्ये जाईपर्यंत त्यांच्या हातामध्ये 10,000 15,000 रुपये देण्याचा हा प्रयत्न झाला. असं बारामती तालुक्यामध्ये आणि माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये कधीही घडलं नव्हतं. तुम्ही तुतारी निश्चितपणे म्हणजे निम्मी मतमोजणी सध्या झालेली आहे. याविषयी आपलं लक्ष राहीलच. या विषयावर तूर्त धन्यवाद मंदार. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. आपण तिकडे थेट जाऊया.